राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना इतिहास जमा होणार काय, जाणून घ्या आत्ताची नवीन अपडेट आणि मोठी अपडेट आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। अर्थात संडेची ही महामोठी अपडेट आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, देशभरातील बंधूंनो, सगळेजण जुनी पेन्शन मिळावी याकरिता लढा देत आहेत। तर सरकारकडून ही जुनी पेन्शन योजना इतिहास जमा करण्याच्या तयारीत लागली आहेत। या संदर्भातील आत्ताची नवीन अपडेट याप्रमाणे आहे। NPS धारक कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकारकडून गठीत सोमनाथन समितीचा अहवाल जानेवारी महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे। सदर अहवालामध्ये नेमके काय आहे याकडे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहेत। विशेषतः महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर नवीन पेन्शन प्रणाली लागू होणार असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांची मोठी अपेक्षा या अहवालावर आहे। देशातील NPS धारक कर्मचारी परत जुनी पेन्शन लागू करावी याकरिता आंदोलन करीत आहेत। त्यामुळे केंद्र सरकारकडून गठीत सोमनाथन समितीकडून अहवाल मागवण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार या समितीने जुनी पेन्शन इतिहास जमा करण्याची शिफारस केंद्र सरकारला केल्याची माहिती समोर येत आहे। तर NPS धारकांना यापूर्वी निश्चित करण्यात आलेला परतावा मिळेल अशी तरतूद केल्याचे इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तामध्ये स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे। शिवाय सदर पेन्शन संदर्भातील बदलण्यात येणारे अथवा कोणते बदलाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत याबाबत 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येण्याचे असल्याचे वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे। शिवाय इकॉनॉमिक टाइम्समधील स्पष्टीकरणानुसार सदर सोमनाथन समिती असे सांगितले आहेत की जर भविष्यात जुनी पेन्शन लागू केल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला कीड बसण्याची शक्यता आहे असे नमूद केले आहेत। तर जुनी पेन्शन योजना लागू न करता कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवीन पेन्शन योजनेमध्येच काहीतरी उचित बदल करण्याची शिफारस सदर सोमनाथ समितीने केली असल्याची माहिती समोर येत आहे। RBI बँकेचा इशारा। भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात दिलेल्या इशाऱ्यानुसार जुनी पेन्शन योजना लागू केल्यास अर्थव्यवस्थेला काही पाऊल मागे नेल्यासारखे ठरेल असे नमूद केले आहे। यामुळे विद्यमान सरकारकडून जुनी पेन्शन योजना इतिहास जमा होण्याची शक्यता आहे। असे असताना देखील हिमाचल प्रदेश राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल केली आहे। तर महाराष्ट्रातील राज्यातील कर्मचाऱ्यांचा विचार केला असता केंद्र सरकार पेन्शन योजना जो बदल केले त्याबद्दल राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येईल। तर मित्रांनो, तुम्हाला जुन्या पेन्शनबद्दल काय वाटते हे कळवा। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया सत्यशोधक मूव्ही विषयी। तर चला परत भेटूया। धन्यवाद।